हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 17वा दिवस भाग 2. कौरव आणि पांडव यांचे महाघनघोर युद्ध सुरू झाले. दोनही बाजूने नरसंहार होत होता. फार निकराचे रणक्रंदन होत होते. यात शल्य कर्णाला डिवचतच राहिला, त्याचा तेजोभंग करत राहिला. त्या दिवशीच्या युद्धाचे सविस्तर वर्णन महाभारतकारांनी केले आहे. भीमाने कर्णाचा पराभव केला, तथापि त्याला ठार केले नाही. कर्ण तेथून दूर जाऊन अन्य पांडवांचा संहार करू लागला. अर्जुनाने हजारो शप्तकांचा वध केला. अनेक वेळा श्रीकृष्ण आणि अर्जुन वेढले गेले, परंतु अर्जुनाने अस्त्रविद्येने त्याचे निवारण केले. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, मधुसूदना, हे संशप्तक पळून गेले आहेत. आता तू माझा रथ कर्णासमोर ने. त्यावर श्रीकृष्ण हसत हसत अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, तू अन्य कौरवांचा जमेल तितका जास्तीत जास्त संहार कर. असे म्हणून श्रीकृष्णाने रथ कौरवांचे सैन्यामध्ये घुसविला आणि अर्जुनाने जणू नृत्य क्रीडा करत कौरवांचा महासंहार सुरू केला. इकडे रणांगणावर युधिष्ठिर आणि कर्ण यांच्यात धमासान महाभीषण युद्ध सुरू झाले. युधिष्ठिराबरोबर नकुल, सहदेव, सात्यकी, शिखंडी, भीम इत्यादी पांडव होते. कर्णाबरोबर दुर्योधन, अश्वत्थामा आणि अन्य कौरव होते. या सर्वांचे एकमेकांजवळ युद्ध सुरू होते. या युद्धात कर्णाने युधिष्ठिराला महापीडा दिली. त्याला छातीवरील प्रहार सहन झाला नाही. युधिष्ठिर रथाचे मागे गेला आणि सारथ्याला म्हणाला, रथ त्वरित दूर घेऊन चल. याप्रमाणे त्याचा रथ युद्धभूमीपासून दूर जाताना पाहून कर्णासह कौरवांनी त्याचा पाठलाग केला. त्याला पकडण्यासाठी ते पराकाष्ठा करू लागले, तथापि सैनिकांनी त्याला दूर सुरक्षित स्थळी नेले. अशा प्रकारे एकाएकी युधिष्ठिर युद्धभूमीवर दिसेनासा झाला. तो ठार झाला अशीही आवई उठली. त्यावेळी अर्जुन भीमाजवळ आला आणि त्याला म्हणाला, बंधू, तू त्वरित राजा युधिष्ठिराकडे जा आणि त्याची काळजी घे. तो निश्चितच त्याच्या शिबिरात सुरक्षितपणे विश्रांती घेत असेल. मी रणभूमीवर थांबतो. परंतु त्यांच्यात आणखी बोलणे झाले आणि असे ठरले की अर्जुनानेच राजा युधिष्ठिराकडे जावे. तोपर्यंत भीमाने रणभूमीवर कौरवांना रोखून ठेवावे. श्रीकृष्णाने लगेच शीघ्रगतीने रथ युधिष्ठिराचे शिबिराकडे नेला. श्रीकृष्ण आणि अर्जुन दिवस मावळायच्या आधी, युद्ध थांबायच्या आधी शिबिरात आलेले पाहून युधिष्ठिर एकदम भावनाविवश झाला. त्या उन्मादात त्याने दोघांचेही मोठ्या उत्साहात जोरदार आलिंगन देऊन स्वागत केले. कारण त्याने कर्णाला लढाईमध्ये जीवदान दिले होते आणि तरीही कर्णाने त्याला महापीडा दिली होती. त्याला अपमानकारक पराभूत करून अत्यंत कटू, निंदनीय, जिव्हारी लागणारी अशी वचने बोलून युद्धभूमीवरून पळवून लावून त्याला ठार मारण्यासाठी किंवा निदान जीवित पकडण्यासाठी सर्वांनी पाठलाग केला होता. याचा क्रोध त्याच्या अंगाची लाही लाही करत होता. त्या भरात युधिष्ठिराने अर्जुनाने कर्णाला ठार केले असून ते पांडवांसाठी अत्यंत आनंददायी असलेले वर्तमान त्याला सांगण्यासाठी ते दोघे त्याच्या शिबिरात आले आहेत असे गृहीत धरले. त्या आवेशात त्याने अर्जुनाचे अभिनंदन केले. त्या दुष्ट कर्णाला ठार मारून तू फार मोठे कार्य केले आहेस असे म्हणून त्याचे भरभरून कौतुक केले. श्रीकृष्णाची स्तुती करून त्याचेही आभार मानले. त्या आवेशात तो अतीव आनंदाने असेच काही बोलतच राहिला. यावर अर्जुनाने युधिष्ठिराला म्हटले, आम्ही आपले क्षेमकुशल विचारायला आलेलो आहोत. कर्ण अजून जीवित आहे. मी आत्तापर्यंत संशप्तांजवळ युद्ध करण्यामध्ये गुंतलो होतो. आता येथून गेल्यावर मी कर्णाशी युद्ध करणार आहे. राजा, मी तुला वचन देतो की आज मी कर्णाला युद्ध करून ठार करून माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे.
रणांगणावर आपली एवढी अप्रतिष्ठा करणारा कर्ण अजून जीवित आहे हे ऐकून युधिष्ठिराचा तोल गेला आणि त्या भरात तो अर्जुनाला बेताल बोल देऊ लागला. बाळा, आपली सेना कर्णाला घाबरून पळून गेली आहे. तेथे भीम त्याच्याजवळ युद्ध करत आहे. त्याला सोडून, कर्णाला भिवून तू युद्धभूमी सोडून आला आहेस. आपल्या भावाला असे एकट्याला संकटात लोटून पळून येणे तुझ्यासारख्या वीर क्षत्रियाला, कुंतीच्या पुत्राला शोभा देत नाही. तू मर्दुमकीच्या आवेशात कर्णाला एकट्याने ठार करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. त्याला स्मरून मी आणि भीम यांनी संधी आलेली असतानाही त्याला ठार केले नाही. तुझे ते गांडीव धनुष्य अन्य कोणा पराक्रमी राजाला दे. तू माता कुंतीच्या पोटी जन्माला आला नसतास तर तेच उचित झाले असते. युधिष्ठिराच्या मुखामधून अत्यंत अपमानकारक शब्द बाहेर येऊनही इतका वेळ गप्प राहिलेला पार्थ त्याच्या गांडीव धनुष्याला असा उल्लेख झाल्यावर क्रोधाने लाल झाला आणि याला कारण होते त्याची प्रतिज्ञा. त्याला जेव्हा गांडीव धनुष्य प्राप्त झाले तेव्हा त्याने प्रतिज्ञा केली होती की जो कोणी त्याच्या गांडीव धनुष्याचा अवमान करेल त्याला तो ठार मारेल. अर्जुनाने तलवार उपसली आणि युधिष्ठिराचा वध करण्यासाठी तो धावून गेला. तेथे श्रीकृष्ण सुदैवाने उपस्थित होता म्हणून अनावस्था प्रसंग घडला नाही. श्रीकृष्णाने पार्थाला घट्ट पकडून आवरले आणि त्याला तो म्हणाला, पार्था, धनंजया, हे तू काय करत आहेस? आता सांप्रतकाळी तुला कौरवांजवळ युद्ध करायचे आहे. आपण केवळ युधिष्ठिराचे क्षेमकुश विचारून दर्शन घेऊन परत युद्ध करायला आणि कर्णाला ठार करायला जायचे आहे. तिकडे एकटा भीम कौरवांना रोखून आपली वाट पाहत आहे. असे असताना तू प्रत्यक्ष थोरल्या बंधूंना ठार करण्यासारखे घोर कर्म करायला का बरे उद्युक्त झाला आहेस? यावर क्रोधाने महातप्त असे उसासे टाकत अर्जुनाने त्याच्या प्रतिज्ञेची श्रीकृष्णाला आठवण करून दिली आणि सांगितले की माझ्या गांडीव धनुष्याची अवहेलना करणाऱ्याला मी जीवित ठेवू शकत नाही. मी याला क्षमा करू शकत नाही. सर्पाप्रमाणे फुत्कार टाकत तो पुढे म्हणाला की या महाराजाने माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान केला आहे. मी ते सहन करू शकत नाही. याला मी माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे ठार केल्याशिवाय राहू शकत नाही. तसे न केले तर मी असत्याचरण करणारा ठरेन. तेव्हा श्रीकृष्ण, आता तूच मला सांग की मी काय करावे? यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, पार्था, तू वृद्धांची, बुजुर्गांची सेवा केलेली नाहीस म्हणून तू युधिष्ठिराला असे बोलत आहेस. तू आत्ता जे काही करू इच्छित आहेस ते धर्माला अनुसरून नाही. जे करण्यास योग्य असूनही असाध्य आहे आणि जे साध्य असूनही निषिद्ध आहे अशा कर्माचा संबंध जो जोडतो तो अधम कृत्य करतो. असा कर्तव्य आणि अकर्तव्य यासंबंधी नीट जाणत नाही. जो युद्ध करत नाही, जो शत्रुत्व ठेवत नाही, जो युद्धामधून विन्मुख होऊन माघारी आला आहे, जो शरण आला आहे, जो हात जोडून आश्रय घेऊन राहिला आहे, जो असावध आहे, अशाचा वध करणे श्रेष्ठाला शोभत नाही. हरिओम.